हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही नक्की चांगले असाल. इयत्ता 7वी विषय गणित, आपलं प्रकरण चालू आहे 4थं, कोन व कोनांच्या जोड्या. त्यामधील आज आपण टॉपिक घेणार आहोत त्रिकोणाचा बाह्यकोन आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. त्याबरोबरच आपला शेवटचा सराव संच, या प्रकरणाचा सराव संच 21 आपण पाहणार आहोत. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्हाला सर्व पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर मित्रांनो, त्रिकोणाचा बाह्यकोन. मित्रांनो बघा, इथे एक त्रिकोण काढला आहे, त्रिकोण ABC. आपण आत्ता शिकलो, हा इकडचा कोन A जो आहे हा त्याचा अंतरकोन असणार आहे, B अंतरकोन असणार आहे, C अंतरकोन असणार आहे. मग त्रिकोणाचा बाह्यकोन कोणता? तर त्रिकोणाची कोणतीही एक बाजू तुम्ही वाढवा. समजा मी या पद्धतीने इकडे एक बाजू वाढवतो, या पद्धतीने बघा, ही बाजू मी इकडे वाढवली, ही बाजू मी इकडे वाढवली. इथे एक नाव दिलं, समजा मी D नाव दिलं. तर मित्रांनो, त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय? तर एक बाजू वाढवल्यावर हा जो या अंतरकोनालगतचा जो कोन आहे, हा जो रेषे जोडीतील कोन असतो, या अंतर्लगत कोनाचा, यालाच आपण त्रिकोणाचा बाह्यकोन असं म्हणतो. म्हणजेच ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. इथे आपल्याला लिहिता येईल, कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता बाह्यकोन कळाला असेल. त्रिकोणातले अंतरकोन तुम्ही आधी शिकला आहात, अंतरकोनमधले आतले कोन, आणि हा जो कोन आहे ACD म्हणजे हा जो कोन, याला आपण त्रिकोणाचा बाह्यकोन असं म्हणतो. आता इथे तुमच्या असं फक्त एकच बाह्यकोन असतो का? तर नाही. तर तुम्ही बाजू जशा वाढवणार तसे बाह्यकोन ते तयार होऊ शकतात. इथे ज्याप्रमाणे मी BC बाजू वाढवली, हा तयार झाला. समजा मी इकडे ही बाजू वाढवली, बघा, याला समजा मी नाव दिलं, इकडे E नाव दिलं. ओके. आता हा अंतरकोन याच्याशी रेषी जोडी तयार करणारा हा कोन, नाही का? म्हणजेच तयार कोणता होईल? ABE हा सुद्धा बाह्यकोन असेल. कोन ABE हा सुद्धा काय असेल? बाह्यकोन असेल. तुम्हाला कळालं असेल. पुन्हा एक बाजू वाढवतो मी, समजा वरती बाजू वाढवली, या पद्धतीने अशी बाजू वाढवली, इकडे सरळ रेषा समजा ही, याच्याशी रेषी जोडी तयार करणारा हा कोन आहे. इकडे मी नाव दिलं समजा F. ओके. तर मग तुम्हाला इथे लक्ष सांगता येईल, CAF हा सुद्धा काय बाह्यकोन आहे. कोन CAF. बघा मित्रांनो, या पद्धतीने बाजू वाढवल्या, बाह्यकोन. आता समजा मी ही बाजू वाढवतो, बघा AC. कोणतीही बाजू वाढवा तुम्ही. समजा मी ही बाजू वाढवली, या पद्धतीने मला पुढे नेलं. ओके. इकडे नाव दिलं मी समजा G. तर आता तुम्ही सांगू शकाल, यस, हा अंतरकोन याच्याशी रेषी जोडी तयार करणारा हा कोन आहे. म्हणजे BCG हा सुद्धा एक बाह्यकोन आहे. इथे लिहितो बघा, कोन BCG हा बाह्यकोन आहे. पुन्हा एखादी बाजू वाढवा. समजा मी ही बाजू वाढवतो, AB बाजू इकडे वाढवली. ओके. इकडे नाव दिलं मी G झालं, इकडे H दिलं, समजा H. इकडे असणार बाह्यकोन, हा याच्याशी रेषी जोडी करतोय. म्हणजे CBH हा त्याचा बाह्यकोन झाला. कोन CBH. अशा पद्धतीने तुम्हाला इकडे जर आपण पुन्हा ही बाजू वाढवली, या पद्धतीने इकडे नाव दिलं, समजा मी T नाव दिलं आहे. तर हा कोन जो आहे याच्याशी रेषी जोडी करतोय. म्हणजे BAT, याला मी समजा T नाव दिलं आहे. ओके. तर कोन BAT सुद्धा काय बाह्यकोन आहे. तोही मला इथे लिहिता येईल, कोन BAT. मित्रांनो, तुम्हाला ऐकून कळाले असेल, 6 बाह्यकोन काढता येतात आपल्याला. जशा बाजू वाढवणार तसे बाह्यकोन जे आपल्याला तयार करता येतील. हे आतले कोन आहेत, आणि या आतले कोनांची जर एखादी बाजू वाढवली, त्याच्याशी रेषी जोडी तयार करणारा कोन म्हणजे बाह्यकोन होय. आता आपण पुस्तकातनं शिकूया. बघा, या पुस्तकात दाखवलेल्या आकृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्रिकोणाचा बाह्यकोन नेमका कोणता असेल? आता इथे बघूया, त्रिकोण ABC जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. तो ABC आपण काढूया आधी. जो दिला आहे तो त्रिकोण बघा, त्रिकोण ABC हा ABC इथे दिलेला आहे. आता मित्रांनो, आपल्याला या त्रिकोणाचा बाह्यकोन कोणता ते आपल्याला बघायचं आहे. तर बघूया, एक बाजू कोणती वाढवली आहे. समजा इकडे ही BC बाजू वाढवली, बघा, ही BC जी बाजू आहे ही या पद्धतीने वाढवली, बरोबर की नाही? तर हा त्याचा काय असणार आहे? बाह्यकोन. म्हणजे कोन ACD हा त्याचा काय आहे? बाह्यकोन. हे कळालं असेल. या अंतरकोनाशी, हा जो अंतरकोन आहे, 3 अंतरकोन असतात बघा, या पद्धतीचे A, B आणि C अंतरकोन आहेत, आणि याच्याशी रेषी जोडी केली आहे. तो कोन म्हणजे कोन ACD हा त्याचा बाह्यकोन आहे. या पद्धतीने सुद्धा आपल्याला इकडचे बाह्यकोन सांगता येईल. CBQ हा त्याचा बाह्यकोन होईल. त्याचप्रमाणे इकडे आपल्याला जर वाढवायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला वाढवता येईल व त्याचा बाह्यकोन जो आहे तो आपल्याला काढता येईल.
इकडचा जर विचार केला या तिसऱ्या बाजूचा AC बाजूचा, तर BAP हा सुद्धा बाह्यकोन आहे. तर एकूण 6 बाह्यकोन जे ते आपल्याला काढता येऊ शकतात मित्रांनो. आता बघूया, हे मला समजले. नेमकं काय समजले बघा. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यानंतर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या अंतरकोणाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. आता इथे बघा आकृतीमध्ये बाह्यकोन दाखवले ते तुमच्या लक्षात आले असतील. आता हा A जो आहे हा बाह्यकोन आहे, B आहे बाह्यकोन, इकडचं C हा बाह्यकोन, हा D बाह्यकोन, त्याचप्रमाणे E आणि F हे बाह्यकोन आहेत. हे तुम्हाला आता कळालेलं असेल मित्रांनो. बाह्यकोनाचा एक गुणधर्म आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये जाल तर तुम्हाला हा गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. सोपा गुणधर्म आहे तो. आपण आता समजून सांगतो बघा तुम्हाला नेमका काय तो गुणधर्म आहे तो. ओके, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म ज्याला आपण म्हणतो. आता बघा इकडे आकृती दिलेली आहे PQR, ही आकृती दिलेली, त्रिकोणाची आकृती दिलेली आहे, त्रिकोण PQR. आता हा त्रिकोणामध्ये बाह्यकोन जर तुम्हाला सहज ओळखता येणार आहे. ओके, कोणता बाह्यकोन असेल, ही बाजू वाढवलेली आहे, ही बाजू वाढवली म्हणजे हा त्याचा बाहेरचा कोणाला, त्यालाच आपण बाह्यकोन असे म्हणतो. म्हणजे PRS हा काय बाह्यकोन हे तुम्हाला कळालं असेल. ओके, तर आता मित्रांनो मी पुन्हा एक अंतरकोनावरती खूण करतो बघा. हा अंतरकोन आणि हा अंतरकोन. एकूण त्रिकोणाला 3 अंतरकोन आहेत, बरोबर आहे. बाह्यकोनला मी वेगळ्या याच्याने खूण करतो जरा. ओके, हा इकडचा हा बाह्यकोन. आता मित्रांनो लक्षात घ्या 3 अंतरकोन आहेत, तर या बाह्यकोनाला हा लगतचा अंतरकोन, याला आपण म्हणणार लगतचा अंतरकोन. आणि हे जे अंतरकोन आहेत हे लांब आहेत, या बाह्यकोनापासून लांब आहेत, म्हणजे याला आपण म्हणतो दूरस्थ. लांबचे अंतरकोन कोणते, P आणि Q. हा जो इकडचा R आहे हा अंतरकोन जो आहे, जो आता मी खूण केली, हा लगतचा आहे. या PRSचा हा जो बाह्यकोन आहे याचा हा लगतचा अंतरकोन आहे. मग लांबचे कोणता आहे, तर P आणि Q हे लांबचे, यांना आपण दूरस्थ असे म्हणतो, दूरस्थ अंतरकोन असे म्हणतो. आता याच्यावरनं काय गुणधर्म मिळतोय बघूया आपण. कोन P, कोन Q आणि कोन R. बघा हा कोन P, कोन Q आणि कोन PRQ. आता हा अंतरकोन आहे त्यामुळे असा लिहिला आहे PRQ. आता हे तिन्ही कोणाची बेरीज तुम्हाला माहिती आहे, ही किती असणार आहे, 180 असणार आहे. ओके, किती असणार, 180 असणार. आता इकडे बघा PRS आणि PRQ. आता PRS जर शोधला कुठे आहे, PRS म्हणजे बाह्यकोन हा, आणि PRQ म्हणजे कोणता, त्याचा लगतचा अंतरकोन हा. आता हे काय करतात, रेषीय जोडी तयार करतात. आणि रेषीय जोडीचं मापसुद्धा तुम्हाला माहिती आहे ते किती आहे, ते सुद्धा 180 असतं. म्हणजेच आपल्याला इथे सुद्धा आपल्याला किती लिहावं लागतील, 180 लिहावे लागतील. वरती पण किती होते, 180 लिहावं लागले. मग बघा उजवी बाजू जी आहे ती सारखी आली आहे. उजवी बाजूला दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजूला इकडे पण 180, इकडे पण 180. म्हणजेच काय, या बाजू सगळ्या कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणून आपल्याला लिहिता येईल, काय लिहिता येईल आपल्याला, तर या बाजूबरोबर ही बाजू. म्हणजेच काय बघा, असं आपल्याला लिहिता येईल मित्रांनो. ओके, कोन P अधिक कोन Q अधिक कोन PRQ हा, कारण की हा 180 होता आणि हा सुद्धा 180, म्हणजे याची किंमत इकडे टाकतो, PRS आणि PRQ. मग आता इकडे लक्षात येईल तुमच्या PRQ आणि PRQ हा गेला, तर शिल्लक काय राहिलं, PQ आणि बरोबर PRS. काय शिल्लक राहिलं बघा, कोन P अधिक कोन Q बरोबर PRS. कोन P म्हणजे बघा मी इकडे खूण करतो आहे, ते तुम्ही नीट लक्ष द्या. कोन P आहे इकडे हा, नंतर अधिक कोन Q आहे, हा इकडे अधिक केलेला आहे पुन्हा, म्हणजे यांची बेरीज जर केली तर केवढी असते ती, PRS एवढी, म्हणजे या कोना एवढी असते. गुणधर्म काय कळाला आपल्याला बघा, म्हणजे P आणि Q यांची बेरीज जी आहे ती केवढी असते, PRS एवढी असते. हे आपल्याला याच्यावरनं कळतं आहे. म्हणजेच काय बघा, थोडक्यात उदाहरण, समजा हा कोन, हा जो इकडचा कोन आहे हा कोन जर समजा 40 असेल, ओके, हा समजा इकडचा 60 असेल, तर आपल्याला काय कळतं आहे, या दोन कोणांची बेरीज म्हणजे या बाह्यकोनाची बेरीज असते, म्हणजे हा किती असणार, 100. हे तुम्हाला कळालं असेल. हा गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप, या कोणाचे माप PRSचे माप केवढे असते, तर P अधिक Q एवढे असते. हा गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दुरुस्त, हे दुरुस्त आंतरकोन आहेत, दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढे असते. हा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे. वाटतं तुम्हाला मित्रांनो हा गुणधर्म कळाला असेल. तर बघूया, त्यावरनं आपल्याला पुढील गणित सोडवायचे आहेत. पण तो पुन्हा एकदा गुणधर्म अभ्यासूया. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप
हे त्या कोणाच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापांच्या बेरजी एवढे असते. आता पुढचं गणित सोडवण्याआधी तुम्हाला या आकृतीवरूनच तुम्हाला हे करून देतो बघा, समजून देतो. आता या कोणाचं माप जे आहे हे केवढं असणार आहे, या दोन कोणांच्या बेरजी एवढं हे दुरुस्त अंतरकोन आहेत यांच्या बेरजी एवढं याचं माप असणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 21 बघूया. चला मित्रांनो, आपला हा शेवटचा सराव संच आहे. या प्रकरणातील बघूया, त्रिकोण ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. कोन A व B यांची मापे समान आहेत. जर कोन ACD बघा हा बाह्य कोन जो दिला आहे त्याचं माप दिलं 140 अंश. तर आपल्याला कोण विचारले, कोन A व B यांची मापे काढा. मित्रांनो, कोन A व B हे समान मापाचे आहेत. आपण सुरुवात करूया. कोन A बरोबर कोन B हे आपल्याला दिलं आहे. समान मापाचे म्हणजे काय, ते सारखे आहेत. समजा त्याला आपण x मानून घेऊया. हा x मानला. आत्ताच आपण गुणधर्म शिकलोय त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दुरुस्त अंतरकोनांच्या बेरजे एवढे असतं. आता दुरुस्त अंतरकोन तुम्ही ओळखा कुठे असणार आहे, नक्कीच हा जो आहे तो जवळचा आहे, हा येणार नाही. तर दूरचा जो अंतरकोन आहे तो आहे हा कोन आणि हा कोन. मग यांच्या मापांच्या बेरजे एवढं याचं माप असतं. तो गुणधर्म लिहिणार आपण. बाह्यकोनाचा गुणधर्म म्हणूया. बाह्यकोन गुणधर्म तुम्हाला आत्ता लक्षातच असेल. बाह्यकोनाचे माप त्याच्या दुरुस्त अंतरकोनांच्या बेरजे एवढा, म्हणजेच कोन A अधिक कोन B बरोबर हा इकडचा बाह्यकोन जो आहे तो असणार आहे. समजा इथे नाव काय दिलं होतं, ACD देऊन देतो मी. ACD जे नाव असेल पुस्तकात ते तुम्ही द्या. ओके, कोन ACD लिहिला. आता कोन A बरोबर आपण म्हणला x, कोन B बरोबर त्या किमती टाकून देऊया x अधिक x, आणि कोन ACDचं माप दिलं आहे आपल्याला किती, ते 140, म्हणजे येणार इथे बरोबर 140. मित्रांनो, x अधिक x 2x असतात, म्हणजे 2x बरोबर 140. आता x ची आपल्याला किंमत काढायची आहे. x बरोबर 140 छेद 2, म्हणजे थोडक्यातील बेस साठी 14, 7 आणि इथे 0, म्हणजेच x बरोबर 70. आणि x काय मानले आपण, कोन A व B चं माप, म्हणून आपल्याला इथे म्हणता येईल कोन A चे माप सुद्धा आहे 70 आणि कोन B चे माप सुद्धा आहे 70, कारण की ते सारखे कोण आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हा गुणधर्म हा आपण काढला 70, हा काढला 70. या दोन दुरुस्त अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढेच याचं माप आहे, तुम्हाला कळालं असेल. दुसरं गणित बघा. शेजारील आकृतीतील कोणाचे मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोणांची मापे लिहा. आता आपल्याला कोणांची मापे लिहायची आहेत. काय काय मापं दिलीत बघा. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल इथे मित्रांनो, हा 4y आहे, हा 6y आहे, 8y आहे. तर आता याचे विरुद्ध कोणकोणते तुम्हाला सांगता यायला हवेत. हा 4y असेल, हा 6y असेल, तर 6yचा विरुद्ध कोण हा इकडे असणार, हा 6y येणार. त्याचप्रमाणे 8yचा विरुद्ध कोण हा इकडे असणार आहे, हा इकडे 8y येणार. आणि 4yचा विरुद्ध कोण हा इकडे 4y येणार. आता यामधली कोणतीही एक रेषा तुम्ही घ्या, यामधली कोणतीही तुम्ही एक रेषा घ्या. समजा तुम्ही हीच रेषा घेऊया, ही रेषा घेतली. ओके, आता ही रेषा घेतल्यानंतर हा पूर्ण कोण जो आहे रेषी जोडीतील कोण ना, सरळ कोण आहे की नाही. आता हे माप लक्षात ठेवा. इकडे हा 6y लिहिला होता, मुद्दाम लिहितो. इकडे हा 8y आणि हा 4y, त्यांच्या विरुद्ध कोणांची मापं तीच आहेत. आता रेषी जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजे या तीन कोणांची बेरीज किती असणार आहे, 180. आता ते तीन कोण आधी लिहून घ्या जे आपल्याला काढायचे आहेत. 4y 6y आणि 8y आपल्याला दिले होते ना, यांची किमती आपल्याला काढायची. ओके, आता बघा मित्रांनो, या तिन्ही कोणांची बेरीज म्हणजे हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण, हे 6y 8y आणि 4y आपण घेतले, तर यांची बेरीज किती येते, 180. 6y अधिक 8y अधिक 4y बरोबर 180. इथे लिहिणार रेषीय जोडीतील कोण. रेषीय कोण आहे ना तो, त्यामुळे म्हणणार रेषीय जोडीतील कोण आहेत ते तीनही. मग त्यामुळे तुम्हाला असं लिहिता येईल 6 आणि 8. आता यांची बेरीज 6 14 आणि 4 18y झाली बघा. 18y बरोबर 180, म्हणजेच y बरोबर 180 छेद 18. बघा पुन्हा एक भाग देतो, 18 1 18 आणि हा 0 म्हणजे 10, y बरोबर 10. आता आपल्याला विचारलेले कोणकोणते ते बघा. 4y होता, 6y होता आणि 8y होता. आता yची किंमत आपल्याला मिळाली आहे 10. याच्यात किंमत टाकून द्या. 4 गुणिले 10 म्हणजे 40. इथे 6 गुणिले yची किंमत 10 म्हणजे 60 आणि इथे 8 गुणिले 10 म्हणजे किती, 80. म्हणजे 4y 6y 8y
तुम्ही आकृतीचं ऑब्झर्वेशन जरी केलं तरी सगळे जे कोण आहेत 4y 6y, हा 6y आहे, त्याच्या उलट हा 6y आहे विरुद्ध कोण असल्यामुळे, म्हणजे सगळे जे कोण आहेत ते असणार आहेत 40 अंश, 60 अंश आणि 80 अंश. मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो तिसरं गणित बघा, त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात, समद्विभुज त्रिकोण लक्षात आलं असेल. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, दोन बाजू एकरूप, दोन कोण एकरूप, ए व बी यांची मापे समान आहेत. दिलंच आहे बघा आपल्याला, कोण ए आणि कोण बी हे काय समान मापाचे कोण दिलेले आहेत. कोण ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोण आहे बघा, ACD इकडे मी त्रिकोण काढून ठेवला आहे. हा ACD जो आहे तो काय आहे, बाह्य कोण आहे हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिलंय बघा, कोण ACB व ACDची मापे, ACB आणि ACDची मापे, ACB म्हणजे हा कोण, नीट लक्षात घ्या. ACBची माप दिलं आहे आपल्याला 3x - 17, इथे लिहून घेतो लागले तुम्ही 3x - 17. ओके, आणि ACDचं माप म्हणजे बाह्य कोणाचं माप दिलं आहे 8x + 10 हे आपल्याला दिलं आहे. तर आपल्याला ACB व ACD यांची मापे काढा, तसेच A व B यांची मापे काढा. चला मित्रांनो, आता आपल्याला इथे आधी दिलं आहे कोण A आणि B हे कसे समान आहेत, मग आपण त्याला काहीतरी मानून घेऊया. कोण A आणि B हे कसे सारखे आहेत, हा कोण आणि हा कोण कसा आहे सारखा आहे, म्हणजे सपोज त्याला आपण Y मानूया. ओके, Y मानू. ओके ठीक आहे. आता मित्रांनो चला आपल्या सगळ्या कोणांची मापे काढायची, तर अतिशय सोप्या पद्धतीने शिकूया. आता बघा, कोण ACB म्हणजे हा कोण आणि हा कोण हे रेषे जोडीतील कोण आहेत नाही का, म्हणजे या सगळी दोघांची बेरीज किती असणार आहे 180. मग ते आपल्याला लिहिता येईल कोण ACB अधिक कोण ACD बरोबर 180. बघा इकडे दाखवतोय ACB आणि ACD यांची बेरीज 180 असणार रेषे जोडीतील कोण. आता ACBची किंमत आपल्याला दिली किती 3x - 17, ती टाकतो मी इथे 3x - 17 अधिक ACDची किंमत दिली आहे आपल्याला 8x + 10, 8x + 10. ओके बरोबर 180. आता हे सोडवायचं आहे मित्रांनो आपल्याला, हे तुम्ही सुटलेच आहात. 3x + 8x यांची बेरीज करूया, किती होती ती 11x - 17 अधिक 10 येथील -7 बरोबर 180. हा -7 घालवायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला आपण 7 मिळवूया. 11x इथे 7 मिळव म्हणजे हा जाईल आणि 180 इकडे 7 मिळवावं लागतील, म्हणजे मिळाले तुम्हाला 11x बरोबर 187. ओके, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल x बरोबर 187/11. 11 × 11 पुन्हा इथे 11 × 11 7 उरले, 77 झाले. 11 × 7 77, म्हणजे x बरोबर मिळाला तुम्हाला 17. आता मित्रांनो आपल्याला तिन्ही कोण विचारले आहेत. पहिला कोण होता आपण हा काढूया, कोण ACB काढूया, की ज्याचं माप आपल्याला दिलं होतं 3x - 17 दिलं होतं. आता x ची किंमत आपण काढली, किती आली 17. आता x ची किंमत प्रत्येक ठिकाणी टाका आणि कोण मिळवा 3. x ची किंमत 17 - 17, 17 × 3 = 51, 51 - 17 म्हणजे 51 मधनं 17 गेले, उरले किती 34. इथे आपल्याला लिहिता येईल, म्हणजे कोण ACB आला 34. आता मित्रांनो बाह्य कोण काढूया. बाह्य कोण होता ACD नाही का, ACD याचं माप दिलंय 8x + 10. ओके, बाह्य कोण ACD याचं माप होतं 8x + 10. x ची किंमत आपण काढली, जी 17 आली आहे ती इथे टाकूया. 8 × 17 अधिक 10, 17 8 36 असेल ना, 136 अधिक 10 म्हणजेच 146. बाह्य कोणाचं माप आलं आहे ACD बरोबर 146. ओके, आता तुम्हाला हे कळालं असेल, बाह्य कोणाचं माप 146 आलं. आता मित्रांनो आकृतीकडे ऑब्झर्वेशन करा. आता हे 8x + 10 आपण किंमत काढली, याची किंमत आली आहे 146 अंश. आणि बाह्य कोणाचा गुणधर्म काय, बाह्य कोणाचं माप त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढे असते. आणि दुरुस्त आंतरकोन कोणते A आणि B, म्हणजे यांच्या दोघांची बेरीज म्हणजेच हे माप असणार आहे. ओके, तो गुणधर्म लिहूया. कोण A अधिक कोण B बरोबर बाह्य कोण होता ACD. इथे लिहिणार बाह्य कोण गुणधर्म किंवा बाह्य कोणाचा गुणधर्म असं तुम्हाला लिहिता येईल. ओके मित्रांनो, A आणि B आपण सारखे समान दिलेलेच आपल्याला बघा, आपण मांडले पण होते ते A बरोबर B बरोबर Y. आपण किंमत टाकून घेऊया. ओके, काय ते बघा, A व B Y अधिक Y बरोबर ACDची किंमत आली 146, म्हणजेच काय 2Y बरोबर 146 आली. ओके, 2Y बरोबर 146 म्हणजेच Y बरोबर 146/2, 2 × 7 = 14 आणि 2 × 3 = 6
जर 146 भागिले 2 केलं तर y बरोबर किती मिळाले आपल्याला 73. आणि कोन ए आणि कोन बी हे दोन्ही सारखे होते, जे आपण y मानले होते, म्हणजेच yची किंमत आली 73. म्हणजे कोन आणि ए बी सुद्धा किती आले 73 हे आपल्याला कळालं असेल. मग मित्रांनो कोन ए व कोन बीची किंमत आली 73, कोन ए सी डी आला होता 146 आणि कोन ए सी बी आला होता 84. मला वाटतं हेही गणित तुम्हाला कळालं असेल. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.